हे नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. आत्तापर्यंत आपण फॉर्म्युला मेथड, फॅक्टरेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि बेसिक क्वाड्रॅटिकचे आपण रूट्सचे क्वेश्चन बघितले होते. करेक्ट का? ज्या मुलांनी हे व्हिडिओ नसेल बघितले त्यांनी ते व्हिडिओ प्लीज बघा. त्याच्या सगळ्यांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. स्टार्ट करूया आपला पुढचा टॉपिक. क्वाड्रॅटिकचा जो होता बेटा, होता नेचर ऑफ रूट्स ऑफ द इक्वेशन. आणि सगळ्यात म्हणजे रूट्स म्हणजे काय असतं. करू स्टार्ट. चला, नेचर ऑफ रूट्स पहिल्या पाहण्यापूर्वी एक गोष्टी बेसिकली विचारतो. सर्वांना माहिती बाळांनो, फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला बेटा काय असतो बघा, -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आपण असतो 2a. याच्यामध्ये हा जो दिसतो सर्वांना कोण आहे, हा बी स्क्वेअर मायनस 4ac. या बी स्क्वेअर मायनस 4ac ला म्हणतात काय बाळांनो, डिस्क्रिमिनंट. काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. याला नेहमी बाळांनो डेल्टा किंवा डी ने शो करतात. मी काय बोललो कळलं सर्वांना? फॉर्म्युला मेथडमधला जो फॉर्म्युला होता त्यातला हा जो रूटवाला पार्ट जो होता कोण, बी स्क्वेअर मायनस 4ac बेटा. या बी स्क्वेअर मायनस 4ac काय म्हणतो आपण, डिस्क्रिमिनंट. ज्याला शो करतो आपण नेहमी डेल्टा किंवा बेटा डी ने. करेक्ट आहे. हा जो डिस्क्रिमिनंट आहे तो डिसाइड करतो की आपले जे रूट्स असतील त्या रूट्सचं नेचर काय असतं. आता एक्झॅक्टली कसं आहे हे आपण पुढे जाऊन बघूया. बघा, एक बेसिकली क्वेश्चन घेऊया. तुम्ही तर क्वेश्चन वाचला तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोण हवे बेटांनो, डिस्क्रिमिनंट. राजा डिस्क्रिमिनंट म्हणजे कोण रे, बी स्क्वेअर मायनस 4ac. चला, मग आता असे क्वेश्चन तुम्हाला जनरली 1 मार्क्सला वगैरे असतात, हार्डली 1-2 मार्क्सला. मग काय करायचं रे बेटांनो, सरळ सिंपल आहे तेच. हे बघ, हे तुझं गिवन इक्वेशन काय होतं बेटा, ते एक्स स्क्वेअर प्लस 10 ऑफ एक्स मायनस 7 इक्वल टू 0. याला करायचं कम्पेअर. तुझा स्टँडर्ड फॉर्म कोणता असतो क्वाड्रॅटिकचा, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. सो बेटा ए किती बनणार 1, बी किती बनणार बेटा 10 आणि सी बनणार -7. तुला कोण हवंय, डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजेच कोण आहे सोन्या, तुला मी बोललो की रे बाळा याला शो करतो आपण डेल्टाने. काय होता फॉर्म्युला, बी स्क्वेअर मायनस 4ac. चल व्हॅल्यू ठेवून ते सॉल्व कर, संपला विषय. कोण आहे बेटा, बी 10, 10चा स्क्वेअर मायनस 4. ए होता किती सोन्या 1, सी होता -7. 10चा स्क्वेअर 100, हा मायनस याला करणार प्लस. हो की नाही, 4 1 जा 4, 4 7 जा 28, 100 प्लस 28 128. तर तुम्हाला बेसिकली कळलं की डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही कशी काढल्या जाते. जाऊया पुढे बेटा. ओके, अजून एक क्वेश्चन तो घेतो मी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. हे तुमच्या बुकमधला प्रश्न आहे सोन्यांनो. ओके, गिवन इक्वेशन रूट 2 एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2√2 इक्वल टू 0. फर्स्ट स्टेप, याला करायचं कम्पेअर. कम्पेअर विथ कोणाशी बेटांनो, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग सांग बरं ए म्हणजे कोण. ओ सर, ए म्हणजे काय रे, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. कोण, कोइफिशियंट. इथे कोण बेटा, एक्स स्क्वेअर सोबत √2. बी म्हणजे कोण बाळांनो, एक्सचा कोइफिशियंट. इथं कोण एक्स सोबत 4, हा आला बी आपला 4 सोन्या. सी म्हणजे कोण, कॉन्स्टंट. कोण बेटा आपला कॉन्स्टंट, 2√2. इज इट करेक्ट. सो तुला कोण हवंय राजा, तुला हवंय डिस्क्रिमिनंट. मग सांग बरं, डिस्क्रिमिनंट म्हणजेच कोण, डेल्टा. याचा काय बेटा फॉर्म्युला, बी स्क्वेअर मायनस 4ac. बी होता बेटा 4, त्याचा स्क्वेअर मायनस 4. ए होता √2 आणि सी होता किती बेटा 2√2, पण काय सॉरी साइन प्लस आहे, हा ओके. 4चा स्क्वेअर 16 मायनस. पूर्ण ऐका, घाबरायचं नाही अशा गोष्टी आल्यावर. पहिलं काम बाहेरच्याने करायचं, बाहेरच्याला मल्टिप्लाय. 4 2 जा 8 इंटू √2 इंटू √2 2. अरे राजा, √2 इंटू √2 म्हणजेच काय रे बेटा, √2चा स्क्वेअर इक्वल टू 2 किंवा √4 इक्वल टू 2. क्लिअर इथपर्यंत. सो सोर्या 16 मायनस 16 इक्वल टू 0. हा होता आपला डिस्क्रिमिनंट कसा काढतात तो कॉन्सेप्ट. ओके, चला मग आता बघूया आपण नेचर ऑफ रूट्सचा मॅटर काय होता. तू एक बघितलं का, रूट्स म्हणजे काय माहिती का,
आपण जे एक्सच्या व्हॅल्यू काढतो की नाही त्या व्हॅल्यू. आता बघ साधी सोपी गोष्ट आहे बाळांनो, तुम्ही आता हे सगळं काढलं, इथं काय कळतंय डिस्क्रिमिनंट किती बनला आपला 0. मागच्या क्वेश्चनमध्ये डिस्क्रिमिनंट जो आला होता तो आला होता 128 म्हणजे शून्यापेक्षा मोठा होता. म्हणजे सिनारिओ काय असतो एक सरळ सांगतो. पहिली गोष्ट बेटा रूट्स म्हणजे काय सांगतो मी. तुम्ही जेव्हा इक्वेशन सॉल्व करतात, इक्वेशन सॉल्व केल्यावर तुम्हाला जे भेटतात एक्सच्या व्हॅल्यू ज्या इन जनरली 2 भेटतात, कमीत कमी 1 पण भेटते ओके, पण मॅक्झिमम लक्षात ठेवा 2च भेटतात. हां, यांना काय म्हणतात रूट्स. म्हणजे लेकरं जे असतात हे एक्स कसे असतात. एक केस असते काय, कधी कधी असं बघा -2 बनणार, हा बनणार समजा 5. कधी असं होईल हा बनणार 3, हा बनणार 3. काय दिसतंय कधी कधी दोन्ही व्हॅल्यू सेम असतील, कधी कधी दोन्ही व्हॅल्यू डिफरंट पण असतील. करेक्ट का. ह्यालाच म्हणतात नेचर ऑफ रूट्सचा कॉन्सेप्ट. सोने हे एक्सप्लेन करतो मी काय असतं. तर नेचर ऑफ रूट्स कोण ठरवणार, डिस्क्रिमिनंट. कोण, डिस्क्रिमिनंट. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बाळांनो इक्वल टू 0 आली, कशी आली इक्वल टू 0, तर रूट्स हे नेहमी कसे असतात रियल अँड अनइक्वल, रियल अँड इक्वल असतात. क्लिअर आहे. सेकंड, जर डेल्टाची व्हॅल्यू, याला डेल्टा असं म्हणतात, हा जर आला ग्रेटर दॅन 0 तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ओके. आणि तिसरी गोष्ट, जर डेल्टा आला लेस दॅन 0 तर रूट्स हे कधी रियल नाही. हे मी लास्टच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं की रूट ऑफ निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट रियल नाही, रियल नाही. आपण काय केलं होतं त्यावेळेस 4चं घेतलं +-2 आणि हा जो होता मायनस हा होतो कन्वर्ट आय मध्ये. कसा होतो हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर हा असतो इमॅजिनरी पार्ट, तो इमॅजिन करायचा आहे फक्त. आपण 10th ला आहोत म्हणजे आपण हे नाही, एवढं तर क्लिअर कळलं सर्वांना. मेन मुद्दा काय, निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट कधी रियल नंबर नसतं. आता होतं काय, आपले पोट्टे म्हणजे आपले पोरं काय होतं हे असं आलं की ते कन्फ्युजन करतं. मी तुम्हाला एका वाक्यात उत्तर सोडणार, या तिघही गोष्टींना तुम्हाला मी एकाच झटक्यात एक्सप्लेन करतो. समजा पप्या आणि मन्या 2 कार्यकर्ते आहेत. पप्या वेगळ्या कुटुंबातला आहे, मन्या वेगळ्या फॅमिलीचा आहे. बरं, ते रिअल आहे का. आता मला रिअल म्हणजे काय, जो पृथ्वीवर आहे तो रिअल, एवढं लक्ष ठेवत. जो पृथ्वीवर आहे, जो डोळ्याने दिसतो तो कोण आपला रिअल. पप्या गाण्या रिअल आहे का, हो ते पृथ्वीवर आहे, पण ते दिसायला सेम आहे का, नाही. तुम्ही रिअल आहे का, आहे, पण दिसायला सेम आहे का, नाही. म्हणजे आपण कसे आहोत, रिअल आहोत पण अनइक्वल आहोत. रिअल आहोतच पण अनइक्वल. म्हणजे आपण आहोत कसे नेहमी ग्रेटर दॅन 0. याच जगात ट्विन्स असतात, जुळे. ट्विन्स म्हणजे काय, जुळे. हे जुळे म्हणजे काय, जे रिअल आहे का रे जगात ट्विन्स आहे का, आहेच. ट्विन्स आहे म्हणजे या रिअल आहे. आणि ट्विन्स म्हणजे काय रे, जे दिसायला सेम आहे. म्हणजे कसे रिअल पण आहे आणि इक्वल पण आहे. ट्विन्स कशा आहे, इक्वल दिसतात, इक्वल टू 0 घ्यायचा. ट्विन्स कशा इक्वल दिसतात, इक्वल टू 0. लक्षात ठेवायला सिंपल. डेल्टा इज इक्वल 0 म्हणजे कोण, ट्विन्स. आपण कसे आहोत, ग्रेटर दॅन, रिअल आहोत पण अनइक्वल आहोत. आणि तिसरं एलियन, ऐकलं असेल ना, जादू नावाचा एक होता ना कॅरेक्टर, कोई मिल गयामध्ये काय ते समथिंग असो, जादू किंवा एलियन बघतो आपण. एलियन ते अवतार वगैरे पिक्चर असतात बघा ते. एलियन रिअल आहे का, हो सर आमच्या घरात शेजारी राहतात असं मारीला. एलियन रिअल आहे का सोन्या, नाही. एलियन रिअल नाही, पण आपण इमॅजिन केलेलं एक अवतार पिक्चरमध्ये आपण इमॅजिन केलेलं असतं की एलियन आहे, तो असा दिसतो, तो कपडे घालत नसतो, असं काहीतरी असतं. तर एलियन रिअल आहे का रे, नाही. तो कसा आहे इमॅजिनरी. तो नेहमी कसा असेल डेल्टा इज लेस दॅन 0, जो रिअल नाही. आता लक्षात ठेवायला अवघड नाही. आपण कसे आहोत, मोठे काय ग्रेटर दॅन 0. ट्विन्स म्हणजे इक्वल दिसतात, मग इक्वल टू 0 कोण झाला, ट्विन्स म्हणजे काय रिअल आणि इक्वल. आणि एलियन म्हणजे कोण, लेस दॅन 0, कोणापेक्षा लेस दॅन 0, कोण डेल्टा. हा होता बेसिकली फंडा. आय होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे आता लक्षात राहील. बघा पुढे क्वेश्चन स्टार्ट करूया. चिल्लू पिल्लू क्वेश्चन असतात. डिटरमाइन द कोण बेटांनो, नेचर म्हणजे काय, तेच रिअल आहे का, असेल तर इक्वल आहे का अनइक्वल हे डिसाईड करायचं. आणि मी मगा बोललो नेचर ऑफ द रूट्स कोण करणार डिसाईड,
डिस्क्रिमिनंट. कोण? डिस्क्रिमिनंट म्हणजे सिंपल आहे बेटा, आपण फाइंड करावं डिस्क्रिमिनंट. चला, हा आपला फर्स्ट क्वेश्चन. हे तुमचं होतं गिवन इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इक्वल टू 0. याला करा बेटा कम्पेअर करायचं कोणासोबत? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग सांग लवकर, ए किती बनणार? अरे ए म्हणजे कोण? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. इथं कोण होता बेटा? 1. बी म्हणजे कोण? -4. सी कोण? +4. सी कोण? +4. नेचर कोण काढू ठरवणार आहे? डिस्क्रिमिनंट. म्हणजे आपण कोण काढायचा? डिस्क्रिमिनंट, ज्याला आपण काय म्हणतो नेहमी? डेल्टा. काय होता बेटा तो? बी स्क्वेअर मायनस 4ac. किती रे बाबड्या? बी होता -4. सर हा आला 4. ए किती बाळा? ए होता राजा 1. सी किती होता बेटा? सी होता बेटा 4. चला बोला, मायनसचा स्क्वेअर प्लस हा झाला 16 मायनस 4 1 जा 4 4 4 जा 16 इक्वल टू कोण? 0. जो इक्वल तो कोण आहे? ट्विन्स कसे आहेत? रिअल आहे का? आहे. आणि इक्वल आहे. मग इथं लिहायचं हेन्स रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल. अंडरस्टँड? जाऊया सेकंड क्वेश्चनकडे. मी आता वाक्य लिहिणार नाही फक्त. ओके बेटा, प्रश्न का सेकंड वाचा. हा होता आपला इक्वेशन 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इक्वल टू 0. याला केलं असतं आपण कम्पेअर स्टँडर्ड फॉर्म सोबत. काय बेटा आपला स्टँडर्ड फॉर्म? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. सांगा मग, ए किती बेटा? 2. बी होता बेटा -7. सी होता बेटा 2. नेचर कोण ठरवणार? डिस्क्रिमिनंट. सांग मग, डिस्क्रिमिनंट काय फॉर्म्युला बेटा? बी स्क्वेअर मायनस 4ac. ए सोन्या, बी किती होता रे? -7. त्याचा स्क्वेअर -4. ए होता किती रे? 2. सी होता किती रे? 2. अय मास्तर, सी होता 2. करूया सॉल्व. बोला, -7चा स्क्वेअर -49. सॉरी कॉपऱ्यात घेऊन मारील. लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह. स्क्वेअर आणि मी पॉझिटिव्ह असतो बाळा, पॉझिटिव्ह असतो ना. हा आला किती बेटा? 49 मायनस. बोला, 4 दुने 8, 8 दुने 16, 49 मायनस 16. बोला किती आलं हे? 33. आता हा जो नंबर आला हा कसा होता बेटा? हा होता ग्रेटर दॅन 0. म्हणजे आपण कसे आहोत? शून्यापेक्षा मोठे आहोत. सर म्हणजे अरे आपण रिअल आहोत की नाही? आहोत. पण आपण इक्वल आहोत का? नाही. मग इथं लिहायचं रूट्स ऑफ द इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. अनइक्वल म्हणजे काय? सेम नाही. ओके बेटा, व्हेरी गुड. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. सेमच क्वेश्चन बेटा. नो अरे सॉरी, ती स्लाइड रिपीट झाली का? हा होता माझा पहिला कॉन्सेप्ट, नेचर ऑफ रूट्स आणि डिस्क्रिमिनंट कसा काढतात. आता जाऊया सेकंड कॉन्सेप्टकडे, ज्याचं नाव होतं मॅडम रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द इक्वेशन आणि कोइफिशियंट. आता ऐका सर्वांनी, बघा आता हे होतं आपलं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. लक्षात ठेव, कॉन्सेप्ट समजून घ्यायचं बेटांनो. ये होया याला आपण सॉल्व करूया. फॉर्म्युल्याने सॉल्व केलं तर काय होतं बेटा आपला फॉर्म्युला? -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन कोण रे? 2a. आपण एकदा प्लस येते घेतो मायनस. मी घेतला एकदा प्लस अपॉन 2a आणि एक घेतला बाळा मी मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन कोण बेळा? 2a. समजून घे, यांना काय म्हणतो आपण? रूट्स ऑफ द इक्वेशन. हे झाले 2 रूट्स. आता यांना आपण ठेवणार आहोत नावे. कसं ठेवायचं नाव? याला म्हणायचं अल्फा, तर हा बनवायचा कोण? बीटा. बेटा याला म्हणतात अल्फा आणि हा असतो आपला कोण? बीटा. ओके बेटा, चलो. जर मी या दोघांना ऍड केलं असतं, काय केलं असतं? ऍड केलं असतं, सॉरी, तर हे काय बनलं असतं मला बघा. ही होती अल्फाची व्हॅल्यू अपॉन 2a प्लस ही होती बेटा बीटाची व्हॅल्यू, सॉरी काय ते चुकतं, हा मायनस आहे, मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघ आपण याला ॲड केले बाळांनो. सॉल्व करूया. दोघांचा काय बेस कसा आहे? सेम. याचा अर्थ हा आला आपला कॉमन बेस.
वरती कोण होता मायनस बी, अंडर रूटमध्ये कोण आला सोन्या बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस मायनस मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. पुढे काय होणार अय दादू हा प्लस हा मायनस कॅन्सल, अय पप्या मायनस बी बेटा हा बनणार मायनस 2b आपण कोण सोन्या ए 2a हा 2 कॅन्सल. नीट बघ आपण अल्फा बीटा पकडला, अल्फा म्हणजे आपण हा पकडला, बीटा म्हणजे हा पकडला, यांना आपण ऍड केलं आणि मला आन्सर काय भेटले अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए. हा होता आपला एक IMP फॉर्म्युला. यालाच बीटा म्हणूया सम ऑफ, हे कोण होते अल्फा बीटा आपले रूट्स. मग सम ऑफ रूट्स काय बनतात मायनस बी अपॉन ए. कळलं का रिलेशन बिटवीन रूट्स आणि कोण कोइफिशियंट. मायनस बी अपॉन ए इज नथिंग बट अल्फा प्लस बीटा. तसंच बेटा जर अल्फा इंटू बीटा केला असता तर आन्सर भेटलं असतं सी अपॉन ए म्हणजे कॉन्स्टंट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. आणि हा काय असतो मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर असो. मायनस बी अपॉन ए आणि काय सी अपॉन ए म्हणजे अल्फा इंटू बीटा. अजून गोष्ट आहे का अल्फा इंटू बीटा नथिंग बट असं काय प्रोडक्ट ऑफ रूट्स. म्हणजे काय होतं रे कधी कधी वाक्यात देतात प्रोडक्ट ऑफ द रूट्स असं असे आहे. मग आपली मुलं कल्पित होतात कारण अल्फा बीटा दिसतच नाही आपल्याला. तर इश्यू लय मोठा नाही आहे, नीट ऐकायचं. अल्फा प्लस बीटा पहिला प्रश्न अल्फा बीटा कोण रूट्स प्लस म्हणजे सम ऑफ द रूट्स. अल्फा बीटा कोण रूट्स दोघांना मल्टिप्लाय म्हणजे काय प्रोडक्ट. सो प्रोडक्ट ऑफ रूट्स हे दोन्ही फॉर्म्युले पाठच पाहिजे हे लक्षात ठेवा. ओके वाचा क्वेश्चन सर्वांनी लवकर प्लीज. क्वेश्चन वाचत चला सोडवत चला हे खूप गरजेचं आहे. राजा आणि राजी राजी कसं वाटतं काय असो. अल्फा बीटा आर द रूट्स हे तर ऑलरेडी दिलेलं त्याने आपल्याला ऑफ द इक्वेशन. सगळ्यात पहिली स्टेप काय करायची बाळांनो हे तुमचं जे इक्वेशन आहे सोन्या ते काय होतं 2x² प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. याला करा कम्पेअर आपल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. आपला स्टँडर्ड फॉर्म होता ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. ए सोन्या ए म्हणजे काय अरे मास्तर ए म्हणजे x² चा कोइफिशियंट किती होता बेटा 2. बी म्हणजे काय x चा कोइफिशियंट जो होता 6 आणि c म्हणजे काय बेटा 5. वाचूया काय हवंय आपल्याला. हा ओके फाइंड करायचा आहे अल्फा प्लस बीटा. आपण आत्ताच पाहिला बोला अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे मायनस बी अपॉन ए. हे मायनस लोकाचं बी किती बेटा 6 अपॉन ए होता किती 2. हे आलं मायनस साईन 2 3 जा 6 खतम. सेकंड होता अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. बाळा सी किती राजा सी होता 5 ए होता 2 खतम. म्हणजे काय फॉर्म्युले माहिती असेल तर काम सोपं पडतं. एवढं तर कळलं सर्वांना आतापर्यंत तर करा राजो परफेक्ट करा फॉर्म्युले एकदम म्हणजे काय विषयच नाही. चला ओ माय गॉड डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन इज 7 फाइंड के. आता क्वेश्चन तुमच्या बुकमधला सॉल्ड एक्झाम्पल आहे आणि मला एवढं माहिती आहे तुमच्यापैकी 99% पोरं हे क्वेश्चन बघतच नाही. हे क्वेश्चन बघतच नाही आणि महाराष्ट्र बोर्डमध्ये टाकून देतो. तुम्ही ओ माय गॉड पेपर लय अवघड होत असा मारला पाहिजे धरून तुम्हाला राजा तुम्ही खूप चांगले आहात. चला ऐका आपण क्वेश्चन स्टार्ट करूया. कन्सेप्ट माहिती आपल्याला मिळालो. हा होता आपलं गिवन इक्वेशन जे काय होतं सोन्या x² मायनस 13x प्लस के इक्वल टू 0. ओके याला कर पहिल्यांदा कम्पेअर विथ कोणाशी बाळा ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ए काय बनला बेटा 1 बी बनला किती बेटा मायनस 13 आणि सी बनला किती बेटा के. आता वाचा पुढे. त्यांनी मला काय दिलं आहे डिफरन्स बिटवीन द रूट्स. मला गिवन होता अल्फा मायनस बीटा दिला होता बेटा किती 7. हा नंबर 1 आला. मला माहिती आहे काय माहिती आहे अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे मायनस बी अपॉन ए. हे मायनस आणि असंच ठेवला. बी बघ हे बघ परत सांगतोय हे मायनस लोकाचं आहे तुझं नाही आणि लोकांना घरात जायचा अधिकार तुझा नाही. नॉन सेन्स. हो मायनस बी होता मायनस 13 ए होता सोन्या किती 1 मायनस मायनस प्लस हा आला किती 13. एवढं कळलं. इथून काढूया अल्फा आणि बीटा. हे बघा हे आले आपले कोणते इक्वेशन लिनियर इक्वेशन.
कोणतं इक्वेशन? लिनियर इक्वेशन. एकच मिनटा, याला मी 13 नंबर 2 देतो. हां, हे आले आपले लिनियर इक्वेशन. यांना सॉल्व करणं आपल्याला माहिती, क्लिअर समजतंय. इथं बीटा, इथंही बीटा, साईज कसे होते? डिफरंट. यांना करा ॲड केलं तर ॲड इक्वेशन 1 and 2 काय होणार बेटा? अल्फा मायनस बीटा इक्वल टू 7 प्लस अल्फा प्लस बीटा इक्वल टू 13. अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा, हा झाला कॅन्सल. 7 प्लस 13 किती झालं बेटा? 20. मला हवा आहे अल्फा. 2 होतो मल्टिप्लायचा डिवाइड. अल्फा इक्वल टू 20/2. अल्फा इक्वल टू 10. करेक्ट आहे. याला दुसरा पर्याय तुम्हाला मी देणार आहे, डोंट वरी, घाबरायचं नाही. हां, ही व्हॅल्यू मिळालो. अल्फा इक्वल टू 10 ठेवायचं. इन इक्वेशन नंबर समजा 2 ठेवूया. जे होतं अल्फा प्लस बीटा इक्वल टू 13. अल्फा होता 10 प्लस बीटा इक्वल टू 13. बीटा इक्वल टू हा प्लस गेला बेटा पलीकडे, काय होईल तो? 13 - 10. बीटा इक्वल टू 3. हा आला अल्फा, आला बीटा. पण मला कोण हवं आहे सोन्या? मला हवा आहे के. मग सांग आता मला, अल्फा इंटू बीटा इक्वल टू काय? C/A. अल्फा किती सोन्या? अल्फा होता 10, बीटा होता 3, हा आला 3 इज इक्वल टू सी किती रे? सी होता के आणि ए होता किती? 1. 10 × 3 30 इक्वल टू के, हा आला आपला के. करेक्ट आहे. आता बघ, याला हा एवढा मोठा पर्याय योग्य आहे का? पर्याय नाही बाळांनो. म्हणजे हा मी तुम्हाला महाराष्ट्र बोर्डने दिलेला आहे पुस्तकामध्ये आपल्या. पण याला एक पर्याय आहे माझ्याकडे, दाखवू का? जर तुम्हाला अल्फा मायनस बीटा माहिती होता, जो होता किती आपल्याकडे? 7. नीट आहे का? हे छान आहे. तुम्हाला अल्फा प्लस बीटा माहिती झाला किती? जो कुठे वे? 13, नो डाऊट. आणि तुम्हाला अल्फा इंटू बीटा माहिती होता किती? केच येणार आहे. अल्फा इंटू बीटा C/A, K/1 हां. तर याला एक फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवता आलं तर वेल एंड गुड असेल. कोणता आहे का? अल्फा मायनस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू, ऐका कसा? ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला करायचं प्लस, इथं मायनस करायचं प्लस, ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लसच्या ऐवजी मायनस, याच्या करायचं डबल आणि यांना करायचं मल्टिप्लाय. परत सांगतो येतं, परत एक पूर्ण. ह्याच्याने काय होईल? आपलं काम इझी पडतं. अल्फा मायनस बीटा त्याचा स्क्वेअर, काय करायचं? मायनस आहे, इथं लिहायचा प्लस, ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लसच्या ऐवजी मायनस, याचा डबल इंटू दोघांचा प्रोडक्ट. कसा बसला? हां, याची व्हॅल्यू काय बेटा? हा होता आपला 7 त्याचा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा 13 त्याचा स्क्वेअर -4. अल्फा इंटू बीटा होता बेटा 4K. करेक्ट का? 7चा स्क्वेअर 49, 13चा स्क्वेअर 169 -4K. हा मायनस आणा इकडे, हा पाठवा पलीकडे. 4K इक्वल टू 169 - 49, 4K इक्वल टू 9 - 9 0, 6 - 2 म्हणजे आलं 120. करेक्ट बेटा? मला कोण हवा आहे? के. हा होता मल्टिप्लाय, काय बेटा? तो डिवाइड. सो के इक्वल टू 120/4. सो सोन्या के इक्वल टू 4 3 12 30. कोणता सोपा आहे? सोर. हा सोपा आहे. काय म्हणत नाही सोर? हा सोपा आहे. हे बघा, मला दोन्ही चालतात. मला ॲक्च्युली माझा 6 आवडतो, कारण यात जास्त खेळायची गरज नाही पडली मला. एक सरळ फॉर्म्युला बनवून टाकला, व्हॅल्यू ठेवल्या आणि सॉल्व केलं. तर हे डिपेंड तुमच्यावर असतं, काय कोणत्या वेने करायचं. मुद्दा एकच आहे, जे काय करताय ते नीट करा, सिली मिस्टेक टाळा बाळांनो, आणि छान मार्क्स घ्या. ओके, चला जाऊया पुढे. पाणी. हा आहे आपल्याला पुढचा प्रश्न. ओके, हे तुम्हाला 3-4 मार्क्सला प्रश्न आहे आणि मी वारंवार एक गोष्ट मी सांगतो. काय नाही बाळांनो, हे महाराष्ट्र बोर्डे तुम्हाला 2 दिले क्वेश्चन. आता हा सॉल्ड आहे, एक अनसॉल्ड पण आहे माझ्या मते. पुढे मी घेतला येतो, हे बघा, हा अनसॉल्ड आहे. 2 क्वेश्चन आहे. ओके, पण माझं जर वैयक्तिक पण म्हणलं ना, तर कदाचित म्हणजे गेम होऊ शकतो तुमच्यासोबत. कसा माहिती का? हे देण्याच्या ऐवजी असं द्यायचं. नंबर 3 थोडं दिसणार नाही का पेनमध्ये? वा, काय नंबर हां, नंबर 3 असं विचारतील 1/अल्फा प्लस 1/बीटा काय, किंवा नंबर 4 1/अल्फा स्क्वेअर प्लस 1/बीटा स्क्वेअर काय.
किंवा नंबर 5 ते लोक असंही विचारतील, हे लेस झालं का ब्लॅक, हां असं α⁻² प्लस β⁻². आता मी जेवढं आत्तापर्यंत गेल्या 14 वर्ष बघतोय ते तुम्हाला एकच गोष्ट कळाली की असं तर कधी महाराष्ट्र बोर्डची हिंमत करणार नाही. हो, पण CBSE वाले काही करू शकतात, म्हणजे ते बोर्डला हॅट्सअप आहे आपला. ते यार म्हणजे मुलांना भयंकर भारी तयार करतात. असो, तो आपला इथं विषय नाही आहे. हां ठीक आहे. तर इथं तर महाराष्ट्र बोर्ड जाण्याची मला गॅरंटी नाहीच आहे, जरी केलं तर लोड घ्यायचा नाही. ओके, पण ह्याच्याबद्दल त्यांनी विचार करू शकतात किंवा ते मुद्दामून तुम्हाला फिरवण्यासाठी असं देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. ओके, जाऊया आता पुढे. चला, सो क्वेश्चनचं पहिलं काम असतं मॅडम आपलं काय, की आपलं जे दिलेलं इक्वेशन असतं याला करून घ्यायचं कम्पेअर आपल्या स्टँडर्ड फॉर्मसोबत, आणि आपल्या व्हॅल्यू ज्या असतात त्या घेऊन यायच्या. जसं मी केलं कम्पेअर, आपला स्टँडर्ड फॉर्म काय होता, ax² + bx + c = 0. कम्पेअर केला तर a भेटला असता 1, b भेटला असता बेटा 5 आणि c बनला असता -1. ओके, आत्ता बघा पहिलं काम काय, मला हे जे पाहिजे हे बघूया नंतर. पहिलं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढून घ्या. काय बेटा ते -b/a -b होता बेटा 5, a होता किती आपल्याकडे 1, हा झाला किती बेटा -5. त्यानंतर अल्फा इंटू बीटा होता बेटा c/a, c होता -1. ओके, अपॉन किती आहे 1 = -1. आता हे जे दिसतं ना हे अवघड नाही, मी पहिले हा सांगतो मग मी हा सांगतोय. ओके, आता ऐका, मी घेतला α² + β². आता फॉर्म्युला प्युअरली बनलेला फॉर्म्युला आहे. कसा, जर तुम्ही a + b² केला असेल ना तर a² + b² + काय असतं 2ab, हा असतो प्लस. याला घेऊन या इकडे, हा काय होणार a + b² -2ab = बेटा a² + b². कळलं, मी यांना हा होता मला हा हवा आहे, हा पार्ट मला हवा आहे की नाही, हा प्लस होता, याला ना अलीकडे. मग होतं काय, हे पेपरला खूप मुलांना जमत नाही, कन्फ्युजन होतं. तर मी तुम्हाला सिम्पलशी आयडिया सांगतोय. काय करायचं, दोघांचं काय सेपरेट स्क्वेअर आहे, α² + β². काय पहिलं काम, दोघांना करायचं ॲड, स्क्वेअर लिहायचा कॉमन स्क्वेअर, इथे प्लस द्यायचं मायनस, हा 2 लिहायचा आणि यांना करायचं मल्टिप्लाय. राहिलं लक्षात, परत सांगतोय, परत ऐका. चला बोला माझ्यासोबत तुम्ही आता. काय α² + β², दोघांचा सेपरेट गेली, सेपरेट स्क्वेअर. काय करायचं, कॉमन करून स्क्वेअर द्यायचा. इथे होता प्लस त्याऐवजी मायनस, आला कोण 2, आणि लिहायचं काय अल्फा इंटू बीटा आणि व्हॅल्यू ठेवून द्या. चला बोला, α² + β². किती बेटा, अल्फा प्लस बीटा होता बेटांनो -5, त्याचा स्क्वेअर -2, आणि अल्फा इंटू बीटा होता बेटांनो -1. -5चा स्क्वेअर +25, हा झाला +2 = 27. कळला सर्वांना प्रश्न. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. जो होता आता हा वाला कोण, α³ + β³. मी सांगितलेलं लॉजिक लावायचं. कसं, पहिलं काम, दोघांचा सेपरेट क्यूब आहे, यांचा करायचा ब्रॅकेट आणि मग लिहायचा कोण क्यूब. हे प्लस काय द्यायचं मायनस, हा लिहायचा 3, यांना करायचं मल्टिप्लाय. पण दोघांचं फिट ठेवायचं. इकडं 3 इकडे, मग 3 टर्म बनल्या पाहिजे होत्या. ही आली एक टर्म, ही दुसरी, तिसरी शेजारी लिहायची, म्हणजे हा ब्रॅकेट इथं लिहायचा फक्त परत बस, एवढंच काम करायचं. एकदम सिम्पलचा जुगाड आहे. आणि आता व्हॅल्यू सांगा झाला, अल्फा प्लस बीटा होता बेटा 5, 5चा क्यूब. हां इथं काय चुकलं आहे ना, सॉरी, इथे बेटा प्लस आहे, फरक नाही पडणार, फक्त साईन प्लस आहे. ठीक आहे, ते लक्षात येत नाही. बरोबर ते नाही, बरोबर आहे ते, सॉरी ते बरोबर आहे. हां ही याची व्हॅल्यू ठेवलं आपण, ती बरोबर, सॉरी. हां अल्फा प्लस बीटा होता किती आपल्याकडे -5, त्याचा क्यूब -3, अल्फा इंटू बीटा होता बेटांनो -1, आणि अल्फा प्लस बीटा होता बाळांनो -5. हे मायनसचा क्यूब आणि मी मायनस असतो, हा आला -125. बघ मायनस आणि मायनस प्लस 3 असाच, 5 1 जा 5. ओके, आता -125 -15 आणि मायनस साईन दोघांना सेम आहे बेटा. पप्प्या आठवायचा, पप्प्याचे 125 रुपये हरवले म्हणजे मायनस साईन, पप्प्याचे 125 हरवले.
परत पप्याचे 15 रुपये हरवले, म्हणजे पप्याचे 140 रुपीज हरवले. समजलं सर्वांना? व्हेरी गुड. चलो जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. आता हा तुम्हाला ट्राय करायला आवडेल का? जर मी तुम्हाला ऑलरेडी एक करून दिलाय बाळांनो, कमी देऊ करून हवं तर चला बघा. तर पहिलं तुमचं जे होतं बाळांनो गिवन इक्वेशन, ते काय होतं सोन्या? y² - 2y - 7 = 0. सांग. इथं ए काय बनणार 1, बी बनणार -2, सी बनणार -7. नेक्स्ट स्टेप काय बेटा? हो, अल्फा प्लस बीटा काय असतो बेटा? तो -b/a. हे मायनस साईन, बी होता -2, ए होता 1, हा बनला बेटा +2. अल्फा इंटू बीटा होता बेटा c/a. सी होता बेटा -7/a होता 1, हा आला आपला -7. ओके. आता काय तर म्हणणं सर तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. ओके, ते घेतलं असते का आपण? ठीक आहे, घेऊया. हां, पहिले पुढचं बघूया चला. ओके, मग इथं मला कोण हवं आहे? पहिले मला हवा आहे α² प्लस β². तुम्हाला मी जुगाड शिकवला होता. α² प्लस β². काय करायचं? यांना पहिले ॲड करा, हा स्क्वेअर कॉमन लिहा, प्लस त्याऐवजी मायनस द्या, 2 लूम काढा आणि यांना करायचं मल्टिप्लाय. बोला याची व्हॅल्यू काय होती बेटा? 2, त्याचा स्क्वेअर -2, अल्फा इंटू बीटा होता -7, हा झाला 4, मायनस मायनस प्लस, 4 दुने 8, 18 + 4 बिकम सॉरी मी लई घाई करतो कधी कधी. हां, हा आला 14 + 4 = व्हॉट? 18. तसंच सोन्या α³ प्लस β³ फॉर्म्युला कसं लिहायचा मी शिकवला आहे. कसं लिहायचा बोल लवकर. पहिलं काम करायचा ब्रॅकेट, हा लिहायचा कॉमन क्यूब. एवढं का वर चाललंय मी? खाल्ली तो. हा, अल्फा प्लस बीटाचा क्यूब प्लस त्याऐवजी -3, दोघांना गेला प्रोडक्ट. मास्टर काय बोला? 3 म्हणजे तिसरी टर्म आणायची. कोणती आणायची? याला लिहून काढायचं. व्हॅल्यूज ठेवडा. अल्फा प्लस बीटा होता बेटा 2 चा क्यूब -3, अल्फा इंटू बीटा होता बेटा -7 आणि हा आला परत 2. चला बोला 2 चा क्यूब 1, इथं तर -1 आला फक्त. हा -1 ठेवा. 7 × -2 -14, 1 मायनस मायनस प्लस 14 42, 42 + 8 50. हे ठीक आहे, पण समजा इमॅजिन करा महाराष्ट्र बोर्डने असं दिलं असतं तर काय केलं असतं रे? घाबरायचं नाही. मी परत सांगितलंय, घाबरायचं नाही, बेसिक वापरायचं. असं जेव्हा मॅथ्समध्ये आलंय तेव्हा आपण काय केलं माहिती का? बेस सेम केलाय. इथेच करा. बोला बरं, अल्फा इंटू 1 अल्फा, बीटा इन क्रॉस, असं अंधेरा क्रॉस मल्टिप्लाय. अल्फा इंटू 1 अल्फा, 1 इंटू बीटा, बीटा अपॉन दोघांचं होतं इथं मल्टिप्लिकेशन. अल्फा इंटू बीटा खतम. अल्फा प्लस बीटा होता आपल्याकडे 2 आणि हा होता किती? -7. हे आलं -2/7. संपला विषय. पण म्हणलं कळलं, घाबरायचं नाही. समजा असं दिलं असतं चुकून, असं देणार तर नाही पण समजा असं दिलं असतं कधीतरी आयुष्यात तुमच्या, तर रे तरी पण घाबरायचं नाही का? सिंपल आहे बाळांनो. एक तर ते असं देतील किंवा याला खाली वाढायचं. हा होतो 1/α² आणि हा होतो 1/β². म्हणजे महाराष्ट्र बोर्ड असं देतं तर CBSE बोर्ड असं देतं. हाच त्यातला फरक आहे. लय ओ माय, असं काही नसतं रे. आपल्या मुलांना शिकण्याची अक्कलच येत नाही कधी ॲक्च्युली. असो, चला तादूस. हो, मग बाळांनो हे आलं. मग आता करा बरं सेम काम. काय? क्रॉस मल्टिप्लाय. α² इंटू 1 अल्फा² प्लस β² इंटू बीटाचा स्क्वेअर अपॉन α² आणि कोण? बीटाचा². मग बाळांनो याची व्हॅल्यू आपण आत्ताच फाइंड केली होती. α² प्लस β² वॉट? 18 अपॉन, हे बघा हा स्क्वेअर आहे. तुम्ही याला कॉमन असा स्क्वेअर लिहू शकतात, नो डाऊट. 18 आणि अल्फा इंटू बीटा होता किती? -7. याचा करा स्क्वेअर, हा असा 18 अपॉन किती? 49. तर सर्वांना आय थिंक सो आता हे जे 2 मी नवीन पॅटर्न सांगितले हे तुम्हाला सर्वांना समजले असतील अशी माझी अपेक्षा आहे. करेक्ट का? चलो, व्हेरी गुड. प्लीज हे क्वेश्चनला नीट बघत चला. मी वारंवार तेच सांगतोय, अभ्यास करा, प्रामाणिकपणे करा, स्वतःसाठी करा, भविष्यासाठी करा, आपल्यासोबत आपल्या आईवडिलांच्या पण. ओके, चला क्वेश्चन मॅडम रीड करूया. काय होता क्वेश्चन माझा सर्वांनी? सम ऑफ द रूट्स. आठवा, रूट्स कोण असतात? अल्फा आणि
बीटा यांची सम म्हणजे काय रे अल्फा प्लस बीटा ऑफ द इक्वेशन इज हे डबल म्हणजे काय रे 2 ने करायचं मल्टिप्लाय कोणाला देयर प्रोडक्ट देयर म्हणजे कोण रूट्स आणि रूट्सचा प्रोडक्ट म्हणजे काय रे बाळांनो अल्फा इंटू हे त्यांनी दिलंय सॉल्व करा तुम्हाला के भेटून जाईल कसं करा सॉल्व ऐका सांगू मी चला नंबर 1 तुमचं जे होतं बाळांनो गिवन इक्वेशन ते काय होतं राजांनो x² - 4k ऑफ x प्लस k प्लस 3 इक्वल टू 0 याला केलं असतं आपण स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर तर कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 अरे बाळा हे अवघड काम आहे हट नॉनसेन्स मध्ये मध्ये काय येतोस साईडला शांतू बरा हां चला मग बेटा ए काय बनणार राजा ए बनणार 1 बी काय रे सोन्या एक्सचा कोइफिशियंट -4k सी कोण बेटा के प्लस 3 हा पूरा कॉन्स्टंट आहे बेटा पूरा कॉन्स्टंट आहे समजलो चला मग इथे लिहायचं लेख अल्फा अँड बीटा हे कोण असतात बी द रूट्स सांगा आता अल्फा प्लस बीटा काय होता बे मायनस बी अपॉन ए मायनस बी काय बाळा बी काय होता बी होता -4k ए होता 1 ए सोन्या मायनस मायनस प्लस हा झाला 4k अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए सी काय बाळांनो सी होता k प्लस 3 ए होता 1 हा आला बेटा किती k प्लस 3 ओके त्यांनी दिलेली बेटा काय होती कंडिशन सांग गिवन कंडिशन वाच परत सम ऑफ रूट्स म्हणजे कोण अल्फा आणि बीटा इज म्हणजे इज इक्वल काय रे बेटा डबल म्हणजे 2 टाइम्स कोण देयर प्रोडक्ट देयर म्हणजे कोण रूट्सचा प्रोडक्ट म्हणजे काय बेटा अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू माहिती आहे ए बाबा अल्फा प्लस बीटा होता 4k आणि याची व्हॅल्यू किती बेटांनो ऐक के प्लस 3 चला करा सॉल्व एकदम बेस्ट पर्याय हा 2 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय त्याला घेऊन या अलीकडे काय म्हणणार हा 4k अपॉन 2 इक्वल टू कोण राहिलं रे के प्लस 3 बेजुने 4 2k इक्वल टू k प्लस 3 2k इक्वल टू होता प्लस आला माइनस इक्वल टू 3 सो सोन्या k इक्वल टू अरे 2k माइनस के ना बाप्पा कैसा लोग रे तुम लोग असो यू आर अ गुड स्टुडंट डिअर ऑल असो सर्वांना समज बाळांनो नक्की छान छान प्रॅक्टिस करत चला चला शेवटचे 2 क्वेश्चन बाकी आपले तेवढे आपण कंड करूया समजून घ्या शेवटपर्यंत नीट बघा आणि हे बघा कधी पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नीट बघायचा नंतर करायची प्रॅक्टिस चला दावरेत हा अय सोन्या यातला मी एक करतो एक तुम्ही करा कोणता करू मला सेकंड तुम्ही लय हुशार आहे तुम्ही बरोबर असे बघतात जले सोपा असतो पण ते तुम्हाला खूप अवघड वाटतो चला मी करतो सेकंड फर्स्ट तुम्ही करा रूट्स ऑफ द इक्वेशन आर रियल आणि कोण आहे इक्वल रियल आणि इक्वल आपण कसे आहोत वेगवेगळे ट्विन्स कशा होत्या इक्वल होत्या याचा अर्थ b² - 4ac किती असणार होता 0 म्हणजेच काय रे डिस्क्रिमिनेंट कसा असेल 0 ओ माय हिरो चलो स्टार्ट करूया सेकंड मिनिट मी घेतोय kx इन ब्रॅकेट x - 2 + 6 इक्वल टू 0 याला पहिले छान लिहून घ्या बाळांनो हे बघा kx x - 2 + 6 इक्वल टू 0 करा मल्टिप्लाय kx इंटू x² हे मायनस साईन मिळा kx इंटू 2k ऑफ x + 6 इक्वल टू 0 याला जर बाळांनो आपण कम्पेअर केलं असतं तर आपला ABC काय बनला असता बे बोला ना हां ए काय बनला रे सोन्या के बी काय बनला रे -2k आणि सी किती बनला रे +6 करेक्ट का चल वाच पुढे त्याचे रूट्स कसे होते रियल आणि इक्वल इथे लिहायचं रूट्स आर रियल अँड इक्वल हे कधी असतं हे दिले म्हणजे काय रे b² - 4ac काय बनणार आपला 0 अरे सोन्या रूट जर रियल आणि इक्वल असेल याचा अर्थ तोच झाला की रे दादा b² - 4ac किती बनतो रे मारेन ना तुम्हाला 0 मग बाळा b ची व्हॅल्यू काय ओ माय गॉड b होता -2k त्याचा केला स्क्वेअर -4
ए किती रे पप्या, ए होता के, सी किती रे 6 इज इक्वल टू 0. परत पूर्ण आहे का सर्वांनी, याचा स्क्वेअर 4Kचा स्क्वेअर, याला हात लावायचा नाही, लक्षात ठेवायचा. याच्यातून आला कोण कॉमन, के काढला कॉमन, तर राहिलं कोण, सॉरी अजून एक कॉमन येतो ना, 4 पण कॉमन येतोय आणि के पण कॉमन येतोय. 4K काढला कॉमन, राहिला कोण के मायनस 6 इक्वल टू काय 0. लॉजिकली या दोन टर्म 0 म्हणजे काय रे बेटा, आयदर हा असेल 0 किंवा बाळांनो याला पकडायचं 0, म्हणजेच के काय बनणार 0, हा 4 गेला डिवाइडला सोड्या आणि के काय बनणार 6. परंतु बाळांनो लक्षात ठेवा, केची व्हॅल्यू कधीच 0 चालणार नाही. का नाही, ऐका, जर के झाला असता 0 तो ठेवला असता इथं, हा पूर्ण पाड बनला असता 0, म्हणजे हे क्वाड्रॅटिक राहिलंच नसतं. ओके, सो तुमचा के काय बनला असता मग +6 इज युअर अँसर. अंडरस्टँड, व्हेरी गुड. चला एक लास्ट क्वेश्चन घेतो मी. हा 2025ला आलता, हा तुमच्या पुस्तकातल्या प्रॉब्लेम सेटमधला प्रश्न आहे आणि छान असा ओ माय गॉड वाटतो पण नाही. क्वेश्चन जर बेटा रीड केला, हे होतं आपलं इक्वेशन, याचे रूट्स कसे होते सोन्या, रिअल आणि काय होते इक्वल, रिअल आणि इक्वल. हे बघा बाळांनो, हे होतं आपलं गिवन इक्वेशन. एक एक स्टेप बारकाईने समजून घ्यायची, एक एक स्टेप महत्वाची बाळांनो. m-12 x² + 2 m-12 ऑफ x + 2 इक्वल टू 0. पहिली स्टेप, याला करूया आपण कम्पेअर विथ आपला स्टँडर्ड फॉर्म होता ax² + bx + c इक्वल टू 0. ए कोण असतो, x² कोइफिशियंट, इथे होता x², याच्यासोबत हे होतं, ए काय बनला रे m-12, बी कोण, बी होता एक्सचा कोइफिशियंट, एक्सच्या सोबतचा, इथे हा होता एक्स सोबत, एवढं पूर्ण होतं. कोण येते 2 इन ब्रॅकेट m-12, करेक्ट का आता. आणि सी काय बनला बेटा, कॉन्स्टंट जो होता किती 2. या इक्वेशनचे रूट्स हे कसे होते, रिअल आणि इक्वल. ते लिहायचं ॲज रूट्स ऑफ इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. मग रिअल आणि इक्वलची काय बेटा कंडिशन, b² - 4ac इक्वल टू 0. आता याच्या पुढे सॉल्व करताना मुलं खूप मिस्टेक करतात. नाही, एकदम सिंपल आहे कॅल्क्युलेशन, फक्त नीट ऐका. करू स्टार्ट. बघा, बी होता 2 इन ब्रॅकेट m-12, हा आला ब्रॅकेटचा स्क्वेअर असा लिहायचा, -4. ए कोण होता बेटा, ए होता m-12 आणि सी होता बेटा 2 इक्वल टू 0. हे बघा, हा स्क्वेअर म्हणजे काय होईल, याचाही स्क्वेअर आणि याचाही स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 m-12 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4. इथं काहीच करायचं नाही, काही म्हणजे काहीच नाही, गप मारायचं, याला हात लावायचाच नाही, विनाकारण ते अवघड बनतं बाळांनो. आता ऐका, याच्यात चेक करा कॉमन कोण आहे. बघा इथं कोण आहे 4, इथं कोण आहे 4, इथं हा ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट सेम आहे, म्हणजे बाळा मी काढलं 4 आणि m-12 कॉमन, करेक्ट का. मग राहिलं काय, 4 काढला कॉमन, नो डाऊट. हा होता ब्रॅकेटचा स्क्वेअर, एक काढला तर हा आपला एक राहिला, हे मायनस साईन. हा कॉमन काढला, हा कॉमन काढला, राहिलं कोण बेटा 2 इज इक्वल टू 0. हा 4 काय फरक पडणार नाही, 4 m-12 इथे बोला m-12 - 2 -14 इक्वल टू काय 0. बेटा हा मल्टिप्लाय, हा गेला डिवाइडला, 0/4 0 बनतो, सोडून द्या विषय. m-12 आणि काय m-14 इक्वल टू काय 0. ॲज यू नो, दोन ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे बाबा, आयदर सोन्या हा 0 असेल किंवा बाळांनो m-14 का असेल 0, म्हणजे बाळांनो m काय बनणार, आयदर 12 बनणार किंवा m बनणार किती रे 14. परंतु मी परत सांगतोय काय, यात एक व्हॅल्यू आपल्याला अलाउड नाहीये, m कधी 12 नसणार. काचं कारण आहे का, इट डू नॉट सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सर हे ठीक आहे, तू जे लिहिलं ते कळलं, काय लिहिलं काय कळलं नाही, पण लिहिलं काहीतरी छान छान वाटतं सर भारी. अबे पप्या, एम जर मी 12 घेतला असता आणि याच्यात ठेवला असता
सांग ना सोन्या, इथं ठेवला असता मी 12, 12 मायनस 12 झिरो. अबे हा जर झिरो बनला तर हा काय बनणार, पूर्ण झिरो. हा पूर्ण जर झिरो बनला तर हे क्वाड्रॅटिक राहील का बे, नाही राहणार, कारण हाही झिरो बनतोय हाही झिरो बनतोय, म्हणजे यमची व्हॅल्यू 12 चालत नाही. सो फायनली बाळांनो आपली यम आला किती, आपली नाही सॉरी आपला यम किती आला 14, म्हणजेच काय 14. तर आय होप फॉर द बेस्ट सर्वांना क्वाड्रॅटिकचा डिस्क्रिमिनंट, नेचर ऑफ रूट्स आणि काय अल्फा बीटाचा जो मॅटर असतो तो तुम्हाला सर्वांना छान प्रकारे समजला असेल. आय होप फॉर द बेस्ट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, ते लाईक करा, काय ते सबस्क्राईब करा वगैरे वगैरे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण एक गोष्ट नक्की करा, मी माझा फर्स्ट टाईम प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टींचा. तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज थोडं कमेंट बॉक्समध्ये द्या, म्हणजे मला इम्प्रूव्हमेंट करता येईल. कारण शेवटी माझा गोल एक सो सिम्पल आहे, माझ्या प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यागावातील मुलांना 10वी चांगल्या प्रकारे शिकता यावं, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. हा आपला प्रयत्न आहे बाळांनो. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. धन्यवाद, बाय बाय, टेक केअर. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा